जामनेर तालुक्याचा मोराड्या गावातला एका 3 दिवसाचा मुली सुरुवातीला जखमा झाल्या म्हणून पाहूर पीएचसीमध्ये आणलं होतं. त्याच्यानंतर पाहूर पीएचसीमधून जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला अ, 13 नोव्हेंबर दिवशी आणलं होतं. 14 नोव्हेंबरच्या दिवशी ते मुलींच्या डेथ घोषित करण्यात आलं होतं आणि त्याच्यानुसार जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं. इन्फॉर्मेशन अनुसार आम्ही ॲक्सिडेंटल डेथ नोंदणी केल्या होत्या. ॲक्सिडेंटल डेथ नोंद झाल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करून घेतलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हिट बाय हार्ड ब्लंट ऑब्जेक्ट ऑन द हेड असं आलेलं आहे. डोक्यावरती एक ब्लंट ऑब्जेक्टनं मारहाण केलं अशा ह्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्या होत्या. मग रिपोर्ट अनुसार आम्ही पुढील तपासादरम्यान त्यांच्या घरच्या लोकांना विचारपूस केलं होतं. घरच्या लोकांचं एका मतानं सर्वांचं म्हणणं आहे की त्याचा अंघोळ करत असताना ती खाली पडलं. मग नंतर अशी जखमा झाल्या म्हणून त्यांचं सर्वांचं एकमत होतं. मग त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरना परत क्वेरी वगैरे केले होते, की असं होऊ शकतं का म्हणून. डॉक्टरांनी ठामपणे त्यांनी पूर्ण दिलं, की त्यांना हिटच झालेलं आहे, अशा खाली पडून जखमा नाही झाल्या. मग त्याच्यानंतर आम्ही सर्व सखोल चौकशी केलं. तिचं वडील आहे, की 3 दिवसाच्या मुलींचं वडील आहेत. कृष्ण लालचंद राठोड यांना परवा आम्ही चौकशी करत असताना त्यांनी कबुली दिलं, की त्यांनीच एका वस्तू घेऊन त्यांच्या डोक्यात मारहाण केलं. मग ते नेमकं कशाने काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याचा स्वतःच्या मुलींचं मारायचा काय उद्देश आहे, असा विचारपूस करत असताना त्यांनी कबुली दिलं, की त्यांना ह्याच्यापूर्वी 5 वर्षापूर्वी यांना लग्न झालं होते आणि 3 मुली झाल्या होत्या आणि चौथ्यांदा देखील त्यांना मुली झालं. हे रागभरातून त्यांना मिळून त्या मुलींना 3 दिवसाच्या मुलींना त्यांनी मारहाण केलं आणि त्याच्यामधून त्यांचा मृत्यू झाला म्हणून कबुली दिलं. त्याच्यानुसार आम्ही एफ-आय-आर दाखल केलेलं आहे आणि जे आरोपींना आम्ही अटक करण्यात आलं. सर या घटनेनंतर कुटुंबातलं कोणी फिर्यादी द्यायला तयार नव्हतं. आरोपीविरुद्ध स्वतः पोलिसांनी फिर्यादी गुन्हा दाखल केलेला आहे. खरं आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या सर्व लोकांना आम्ही जेव्हा ईडीचा तपास चालू होता, त्यावेळी आम्ही विचारपूस करत असताना कोणी असं सांगत नव्हते. त्यांनी सर्वांनी एका मताने सांगत होते, की अंघोळ करत असताना खाली पडलं आणि नंतर त्यांनी कोणी घरच्या लोकांनी ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं म्हणून पोलिसांनीच फिर्यादी बनवून त्याच्यामध्ये मर्डरचे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलं.